मंडळी, होळीच्या दिवशी चुकूनही आपण ही 5 कामे करू नयेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे होलिका दहन करताना निसर्गाची हानी होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. त्यासाठी होळी जास्त मोठीही करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी मांसाहार, मद्यपान टाळावे. या दिवशी आपल्यातील वाईट गोष्टींची आपण होळी करावी. ब्रह्मचर्याचं पालन करावं. ईश्वरी साधना आणि उपासनेमध्ये दिवस व्यतीत करावा. तसंच होळीच्या दिवशी केलेली उपासना माणसाला उत्तम फळ देणारी ठरत असते. होळीच्या रात्री माता लक्ष्मीची उपासना केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. यामध्ये माता लक्ष्मीच्या मंत्रांचे पठण, स्तोत्र पठण यांचा आपण समावेश करावा. तिसरी गोष्ट म्हणजे सूर्यास्ताआधी होलिका दहन करू नये. होळीमध्ये भाजलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्तीचे आरोग्य निरोगी राहते. तसेच होळीची राख दुसऱ्या दिवशी घरी आणल्यास घरातील नकारात्मकता दूर होते अशीही मान्यता आहे. या पवित्र दिवशी कुणाशीही खोटं बोलू नये, कुणाचीही फसवणूक करू नये. या दिवशी आपल्या हातून वाईट कृत्य होणार नाही याची आपण विशेष काळजी घ्यावी. होळीला हळदी कुंकू, अक्षदा, जल अर्पण करावं. त्याचबरोबर होळीमध्ये बतासे, खोबरं, तीळ, खीर तसंच पुरणपोळी या गोष्टींचा आपण नैवेद्य अर्पण करावा. तसंच होळी ज्या ठिकाणी पेटवली आहे त्या ठिकाणी स्वच्छता राखावी. तसंच सुंदर सुशोभित अशी रांगोळी काढावी. तसंच ऊस, एरण अशी चारही बाजूंनी उभे करून मग आपण गोवऱ्या ठेवून होळी ही तयार करावी. होळी पेटवल्यानंतर प्रदक्षिणाही घालावी. नैवेद्य, पूजा अर्पण करून होळी शांत झाल्यावर दूध व तूप शिंपडून ती शांत करावी. तसंच मंडळी, आपल्याकडून इतरांचे नुकसान होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घ्यावी. सण साजरी करताना त्याचे महत्त्वही जाणून घेणं तितकंच आवश्यक आहे. होळी पेटवताना आपल्यातील दुर्गुणांचा, दोषांचाही त्याग करावा. त्याचं दहन करावं. हा सगळ्यात मोठा होळीचा उद्देश आहे. तो समजून घेऊनच होळीचा सण साजरी करावा. इतरांना त्रास देऊन केलेला साधनेचा देव कधीही स्वीकार करत नाही. हे लक्षात ठेवूनच आचरण करावं.